नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हीस्कूल ॲपमध्ये विद्यार्थी अपलोड कसे करायचे या संदर्भातील माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला त्यासाठी स्टुडंट पोर्टलला जाणे आवश्यक आहे। तर आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये स्टुडंट पोर्टल असं टाईप करायचं आहे आणि तत्पूर्वी आपल्याला स्टुडंट पोर्टलचे ID पासवर्ड माहीत असणं आवश्यक आहे। ID पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा एंटर करा। कॅप्चा एंटर केल्यानंतर साइट ओपन होईल। यामध्ये स्क्रोल केल्यानंतर खाली HM लेवल या टॅबमध्ये स्टुडंट कॅटलॉग हे पाहायला भेटेल। आपले वर्ष सिलेक्ट करा, इयत्ता सिलेक्ट करा, डिव्हिजन आणि रेग्युलर म्हटल्यानंतर गो म्हणायचं आहे। तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या वर्गाची फाईल डाउनलोड झालेली दिसेल। त्या फाईलच्या अगदी कोपऱ्याला एक्सेल आणि CSV असे दोन फॉर्मॅट आहेत। आपल्याला एक्सेल या फॉर्मॅटमध्ये ती फाईल डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड म्हटल्यानंतर ही फाईल आपल्या आता फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह झालेली आहे। आता मी सध्या फक्त एकच वर्ग आपणास अपलोड करून दाखवणार आहे। आता आपण व्हीस्कूल ॲपमध्ये जायचं आहे। त्यामध्ये मिशन निपुणला क्लिक केल्यानंतर स्टेप 1 मधील स्टुडंट लिस्ट अपलोड पाहता मी सर्व वर्ग अपलोड केलेले आहेत। अपलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल। तुम्हाला इथं वर्ग भाषा सिलेक्ट करायची आहे, इथं वर्ग सिलेक्ट करायचा आहे आणि आता चूज फाईल टू अपलोड याच्यासमोर ब्राउज हे बटन दिलेलं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल त्या डाउनलोड फोल्डरमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही ती फाईल सिलेक्ट करायची आहे। फाईल नेम खाली सिलेक्ट केलेलं दिसेल आणि आता अपलोड म्हणायचं आहे। अपलोड म्हटल्यानंतर अपलोडेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल आणि ती फाईल तुम्हाला खाली पाहायला दिसेल। तर आता ही फाईल मी ऑलरेडी अपलोड केली असल्यामुळे परत अपलोड नाही करू शकत आणि गरजही नाही आहे। अशा पद्धतीनं तुम्ही फाईल अपलोड करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।